सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार थेट 69,000 रुपये होणार आणि पेन्शनर्सची पेन्शन थेट दुप्पट. 8व्या वेतन आयोगाबाबत दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत एक अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सरकारचा एक मोठा प्लॅन समोर आलाय. त्याआधी व्हिडिओला लाईक व चॅनल फॉलो नक्की करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची नवीन माहिती दररोज तुमच्यापर्यंत पोहोचेल. वाढती महागाई पाहता केंद्रीय कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगात 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची आग्रही मागणी केली आहे. जर सरकारने हा प्रस्ताव मान्य केला तर सध्या असणारा किमान मूळ पगार 18,000 रुपयांवरून थेट 69,000 रुपयांवर पोहोचेल. म्हणजेच मूळ वेतनात तब्बल 283% पर्यंत मोठी वाढ होऊ शकते. फक्त पगारच नाही तर निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्येही दुप्पट वाढ होणार आहे. कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे की महागाई पाहता कुटुंब युनिटची गणना 3 वरून 4.4 करावी, जेणेकरून वृद्ध पालकांचा सांभाळ करणे कर्मचाऱ्यांना सोपे जाईल आणि पेन्शनची रक्कम वाढेल. आता समजून घेऊया सरकारचे काय नियोजन सुरू आहे. 8व्या वेतन आयोगाचे काम सध्या वेगानं सुरू आहे. दिल्ली, लखनौ, भुवनेश्वर आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कर्मचारी संघटनांसोबत महत्त्वाच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. आयोग आता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सखोल अभ्यास करून अंतिम अहवाल तयार करते. वेतन आयोगाला अहवाल देण्यासाठी मे 2027 पर्यंतची मुदत आहे. पण सूत्रांच्या मते आयोग आपला अहवाल वेळेआधीच म्हणजेच जानेवारी ते मार्च 2027च्या दरम्यान सरकारच्या स्वाधीन करू शकतो. म्हणजेच 2027च्या बजेटनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात नवीन वाढीव पगार जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. तर मित्रांनो, तुमच्या मते सरकारने 3.83चा फिटमेंट फॅक्टर मंजूर केला पाहिजे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच 100% अचूक अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.